महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर शहरात महात्मा गांधी कॉम्प्लेक्समधील नंदुरबारकर सराफ दुकानातून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या 3 बुरखाधारी महिलांसह त्यांच्या वाहन चालकाला शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सावळदे गावाजवळ सापळा रचून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी चोरीचे सोने, कार आणि मोबाईल असा एकूण 9,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते रात्री 8च्या दरम्यान 3 बुरखाधारी महिला सराफा दुकानात आल्या होत्या. दुकानातील गर्दीचा फायदा घेत त्यांनी सुमारे 6 लाख रुपये किमतीचे 40 ग्रॅम सोन्याचे कानातील 8 जोड दागिने लंपास केले. दुकान मालक सुरेंद्र सन्मुखलाल सराफ यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात संशयित महिला स्विफ्ट डिझायर कारमधून जात असल्याचं दिसून आलं. वाहन क्रमांकाच्या आधारे फास्टॅगची माहिती मिळवून तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढला. संशयित महिला मालेगावहून इंदोरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सावळदे गावाजवळ सापळा रचण्यात आला. या कारवाईत अन्नू उर्फ साजिदा बशीर खान वय वर्ष 36, मनू उर्फ मुनसजा शेख गमीर वय वर्ष 23, रिजवाना जाकीर शेख वय वर्ष 35 आणि वाहन चालक नरीम शेख गयासुद्दीन शेख वय वर्ष 42 यांना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी चोरीची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. चोरीचे दागिने मुंब्रा येथील सराफाला विकल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी तेथून 40.120 ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड जप्त केली आहे. पोलिसांनी सोन्याच्या लगडीसह 3 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार आणि 10,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल असा एकूण 9,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी महिलांपैकी काही विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.